मंदार 6ची वेळ होती जसं तू मगाशी सांगितलंस आणि आता आणखी विरोध प्रखर होताना आपल्याला बघायला मिळतो। काय अपडेट्स आहेत तिकडे? आपण जर पाहिलं एका बाजूला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याचबरोबर महायुतीदार आहेत, नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याचबरोबर महायुतीमधल्या घटक पक्षांचे देखील कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी शरद अजित पवार गट, त्याचबरोबर एकनाथ शिंदेची शिवसेना या गटाचे देखील कार्यकर्ते आहेत। काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल या पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार रवींद्र धंगेकर हे सगळे आहेत। कार्यक्रमाची वेळ जवळ येत चाललेली आहे। 6 वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। मात्र कार्यक्रमामध्ये ज्यांची भाषणं होणार आहेत ते वक्ते या ठिकाणी अजूनही पोहोचलेले नाहीत। पत्रकार निखिल वागळे पुण्यामध्ये आलेले आहेत, पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे। मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी हा जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळामुळे निखिल वागळेंना अद्यापपर्यंत इथं येऊ देण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांना या ठिकाणी आणण्याचा पोलिसांचा विचार आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते आणि नेते तेवढ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। हे जे निळे गेट दिसत आहे त्याच्या आतमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि या गेटच्या समोर आपल्याला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत, तर समोरच्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। निखिल वागळे या ठिकाणी येऊन भाषण करण्यावरती ठाम आहेत। मात्र या ठिकाणी परिस्थिती अद्यापपर्यंत तरी निवळलेली नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हा रस्ता या ठिकाणी अडवून धरलेला आहे। त्यामुळे निखिल वागळेंना घेऊन येणाऱ्या गाड्या किंवा त्यांना घेऊन येणारा पोलिसांचा जो कॉन्वॉय आहे तो या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि त्यामुळे अजून तरी निखिल वागळे जिथे आता ते आहेत तिथून निघालेले नाहीत। त्यामुळे 6 वाजताची वेळ या कार्यक्रमाची जी नियोजित आहे त्या नियोजित वेळी हा कार्यक्रम सुरू होणार का हा प्रश्न या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांच्याकडून विचारला जातोय। मंदार, पोलिसांचं या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय म्हणणं आहे? पोलीस कोणत्या कार्यकर्त्यांशी किंवा कोणा नेत्यांशी संवाद साधून किंवा आयोजकांशी संवाद साधून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत का? पोलीस या ठिकाणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसोबत बोलतायत आणि त्याचबरोबर निखिल वागळे यांच्याशी देखील बोलतायत। पोलीस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करतायत की हे तुमचं जे आंदोलन आहे तर ते बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि तुम्ही जर इथून बाजूला हटलात तर निखिल वागळेंना या ठिकाणी येता येईल। मात्र भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे कार्यकर्ते यासाठी तयार नाहीत। या आजच्या सभेला किंवा कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली आहे, अर्थात ती सशर्त परवानगी आहे। कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य निखिल वागळे यांच्याकडून करण्यात येऊ नये अशा स्वरूपाची सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे। मात्र हा कार्यक्रम जरी पत्रकारांचा असला तरी दोन्ही विरोधी आणि सत्ताधारी गट या निमित्ताने समोरासमोर आले। मंदार, तुर्तास धन्यवाद। या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी घेतच राहणार आहोत।